नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी शरद पवारांसंदर्भातली। शरद पवार रुटीन चेकअपसाठी रुग्णालयामध्ये पोहोचले। 10 दिवसांचा औषधांचा कोर्स संपल्यानंतर चेकअपसाठी पवार रुग्णालयामध्ये आले। पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपूर्वी पवारांना छातीत कफ आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता जो 10 दिवसांचा त्यांना गोळ्यांचा कोर्स दिलेला होता तो संपल्यानंतर पवार रुटीन चेकअपसाठी रुबी हॉस्पिटलमध्ये आले आहेत। सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। सुप्रिया सुळेंनी एक्सपोस्ट करत ही माहिती दिली आहे। या संदर्भात आधी माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, सिद्धेश, खरं तर मागील 8-10 दिवसापूर्वी देखील शरद पवार यांना अशाच पद्धतीने रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं। खरं तर खोकल्याचा प्रचंड त्रास त्यावेळेस त्यांना जाणवू लागले, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीची काळजी जी आहे ती पुण्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर घेत होते। साधारणतः 5 ते 6 दिवसानंतर त्यांना पुन्हा एकदा सोडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 4 दिवस त्यांनी पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी विश्रांती देखील घेतलेली होती। जी माहिती 19 फेब्रुवारीला सुप्रिया सुळे यांनी दिलेली होती त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांची प्रकृती व्यवस्थित होती आणि त्यांनी आता अपॉइंटमेंट द्यायला देखील लोकांना सुरुवात केली आहे आजपासून, असं 19 फेब्रुवारीला सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं होतं। परंतु 19 तारखेपासून अशा पद्धतीने लोकांना जे आहेत ते पवार साहेब भेटलेले नव्हते। केवळ घरामध्येच मोदीबागेतील निवासस्थानीच ते विश्रांती घेत होते। परंतु आज पहाटेपासून अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी रुग्णालयामध्ये जाण्याचा विचार जो आहे तो केला। पहिल्यांदा माध्यमांना जी माहिती देण्यात आली त्या माहितीच्या अनुषंगाने शरद पवार साहेबांचं रुटीन चेकअप आहे। 10 दिवसांच्या गोळ्या ज्या आहेत त्या संपल्या आहेत आणि ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयामध्ये गेले आहेत, अशा प्रकारची माहिती जी आहे ती माध्यमांना दिलेली होती। परंतु नंतर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक स्टेटस जे आहे ते ठेवलं आणि पवारांचा रुग्णालयामध्ये जे आहे ते ऍडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच ते पुन्हा एकदा रुटीन चेकअपसाठी नसून डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली जे आहे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत आहेत, अशा प्रकारचं स्टेटस त्यांनी ठेवलेलं आहे। वी आर ऍडमिटिंग बाबा टू रुबी हॉल पुणे फॉर फॉलोअप टेस्ट अँड हायड्रेशन, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली। थँकिंग ऑल द डॉक्टर्स अँड हेल्थ केअर वर्कर, अशा प्रकारचं स्टेटस जे आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे। त्यामुळे नेमकं शरद पवारांना जो मागे त्रास झालेला होता, खोकल्याचा कफ झालेला होता, छातीमध्ये हा कफ झालेला होता आणि त्यामुळे बोलण्यासाठी त्यांना त्रास होत होता, त्याच कारणांसाठी शरद पवारांना पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं आहे की आणखीन काही कारण आहेत याबाबतची माहिती जी आहे ती साधारणतः 12:30 वाजेपर्यंत डॉक्टरांचं मेडिकल बुलेटिन जारी करून दिलं जाईल, अशा प्रकारची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिली जाते। त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनाकडून नेमकं काय सांगितलं जात आहे, नेमका पुन्हा एकदा कफचा त्रास जो आहे तो शरद पवारांना झाला आहे का की वेगळा काही त्रास आहे, कारण का रुग्णालयातून सोडल्यापासून शरद पवारांनी कोणालाच अपॉइंटमेंट दिलेली नव्हती। शरद पवार कोणालाच भेटलेले नव्हते, केवळ राजकीय मोठे नेते सोडले तर इतरांना अपॉइंटमेंट जी आहे किंवा कार्यकर्त्यांना अपॉइंटमेंट जी आहे ती शरद पवारांनी दिलेली नव्हती। त्यामुळे आता नेमकं शरद पवारांना पुन्हा एकदा कफचा त्रास झालेला आहे का की वेगळा काही त्रास आहे, त्यातून काही आणखीन झालेला आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। रोहन, त्यामुळे एकंदरीतच सध्या पवारांची प्रकृती स्थिर आहे। लवकरच ते पुन्हा एकदा आपल्या पुण्यातल्या या निवासस्थानी जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। पवारांना पुण्याच्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना छातीमध्ये कफ आणि खोकल्याचा त्रास सुरू होता, त्यामुळे त्यांच्यावरती उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आलेला होता। 10 दिवसांचा औषधांचा कोर्स त्यांना दिलेला होता आणि त्यानंतर आज ती औषधं संपल्यानंतर रुटीन चेकअपसाठी पवार रुबी क्लिनिकमध्ये आलेले। सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी पोस्टद्वारे केलेली आहे।